नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या दवणे अजींच्या सुरस कथा या कहाण्यामध्ये या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान ही गोष्ट सांगते. या ह्याचा ओळीचा अभंगाचा किंवा श्लोकाचा असा अर्थ आहे की देवाने आपल्याला जसं ठेवलंय तसंच आपण राहा, त्याच्यातच माणसाने आनंदाने राहावं. ठेविले अनंते, अनंत म्हणजे देव, हे एक देवाचं नाव आहे. तर त्यांनी जसं ठेवलंय तसंच तुम्ही राहा, त्याच्यात आनंद माना, समाधान माना. याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमची प्रगती करू नका, असा होत नाही. माणसाने जरूर प्रयत्न करावा, जरूर प्रयत्न करावे, चांगले मार्क मिळवावे, नोकरी धंदा जो तुमचा काही आहे त्याच्यात खटाटोप करावा, पुढे यावं, पैसे मिळवावं, ते तुम्ही जरूर करा. याचा गैरअर्थ काढू नका. ठेविले अनंते तैसेची राहावे. पण काही गोष्टी अशा असतात की ज्या माणसाच्या किंवा कुणाच्याच हातात नसतात. जे देवाने दिलंय ना ते तसंच राहणार असतं. तर ते आपल्याला, आणि जे दिलं नाही ते नाही मिळणार. तर जे दिलं नाही त्याच्याबद्दल तुम्ही दुःख करत बसू नका. तर जे मिळालंय त्याच्यात सुख आणि समाधान माना, अशी ही गोष्ट आहे. तर काय होतं, एका गावात एक गाढव राहत असतं. ते गाढव एका कुंभाराचं असतं. आणि पूर्वीच्या वेळी व्हेइकल नसायचं. कुंभार लोक गाढवावरनंच माती न्यायचे, आणायचे, ओझी व्हायचे. अगदी 40-50 पूर्वीपर्यंत ही प्रथा होती. आता सगळीकडे टेम्पो वगैरे आलेत, त्याच्यामुळे गाढवं मागे पडली. पण त्या काळी गाढव हे ओझ्याचं साधनच होतं. तर ते जो कुंभार होता तो या गाढवावरून ओझी वगैरे वाहून आणायचा, माती वाहून आणायचा. त्यांनी बनवलेली गाडगी मडकी विकायला न्यायचा. तर असं एक दिवस जात असताना काय होतं, त्याला एक घोडा दिसतो. एक सरदार घोड्यावरून चाललेला असतो, टगडक 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 करत चाललेला असतो. तो बघतो, वाव, केवढा उमदा प्राणी आहे, किती छान आहे रे, माझ्याच सारखा आहे, पण त्याचा रुबाब वेगळा, माझा वेगळा, हे काय, मी असं, देवाने मला काय असं बनवलंय, केवढा छान दिसतो. तुम्ही शिवाजी महाराजांचे पुतळे बघितले असतील, अश्वारूढ पुतळे. अश्व म्हणजे घोडा. आपल्या मराठीत घोडा या शब्दाला दुसरे अनेक शब्द आहेत. तुरंग, घोडा, अश्व, वारू, हे आपण घोड्याला असं बोलतो. तर तो घोडा बघून ह्याला मनात जरा ईर्ष्या होते, देवाने त्याला किती सुंदर केलं आणि मला काय असं केलं वगैरे. आणि तो देवाला म्हणतो, हे देवा, पुढच्या जन्मी ना मला असंच सुंदर कर. जरा तो खुट्ट होता, सारखा सारखा त्याला वाटत होतं आपण असे सुंदर असतो तर, आपण असे सुंदर असतो तर. पण आहे का शक्य? गाढवाला घोडा होणं शक्य नाही किंवा घोड्याला गाढव होणं शक्य नाही. आपण आपलं शरीर नाही बदलू शकत. जे देवाने दिलंय तेच आहे. म्हणून त्यांनी समाधान मानायला हवं होतं. पण तो मनात नाराज होतो की मी असा घोड्यासारखा उमदा दिसायला नाही. आणि तो घोडा पण बघतो त्याच्याकडे. त्याच्या लक्षात येतं की अरे, मी कसा दिसतोय, सुंदर, हँडसम, आणि हा गाढव बघा कसं घाणेरडं दिसतंय आणि ओझी वाहत आहे. तर तो घोडा पण त्याला तुच्छतेने बोलतोय, चल बाजू हो, माझ्याजवळ नको येऊ. म्हणजे त्याला त्याच्या रुबाबाचा, चांगलेपणाचा, चांगला दिसण्याचा गर्व होतो. तर माणसाने असा गर्वही करू नये. तर तसा त्या घोड्याला गर्व होतो आणि तो सरदार अगदी टकडक टकडक करत जातो. तो सरदार जो असतो तो लढवय्या असतो. पूर्वीच्या काळी लढाया घोड्यावरून, हत्तीवरून अशाच व्हायच्या. तर तो सरदाराचा घोडा असल्यामुळे तो सरदार पण त्याला चांगलं खायला प्यायला द्यायचा. कारण लढाई करायची. लढाई करताना कितीतरी पळायला लागतं. त्या घोड्यावर तो सरदार बसणार असतो. शिवाय त्या सरदाराच्या हातात भाला म्हणा, बरशी म्हणा किंवा काय धनुष्यबाण काहीतरी असणार. तर एवढं ओझं त्या घोड्याला सहन झालं पाहिजे ना. म्हणून तो घोड्याचा जो मालक होता, सरदार होता, तो त्या घोड्याची चांगली काळजी घ्यायचा. त्याला छान छान पौष्टिक खायला द्यायचा. आणि म्हणून तो घोडा पण एकदम उमदा आणि तगडा झाला होता. तसं या काय कुंभाराला कुठे लढाईला जायचं नव्हतं. तो कशाला एवढी काळजी घेईल. तो कुंभार द्यायचा त्याला खायला, जायचा नाही असं नाही. पण किती चांगलं खायला घातलं तरी गाढवाचा घोडा होणार आहे का? नाही होणार. त्याच्यामुळे खूप खायला देऊन पण काही फायदा नव्हताच. तर हे त्या गाढवालाही पटलं होतं आणि त्याला वाईटही वाटत होतं की काय हे माझं शरीर असं, काय हे माझं शरीर असं, असं त्याच्या मनात सारखं यायला लागलं. आणि काय झालं, थोड्या दिवसांनी त्या राज्यात लढाई आली. लढाई आली तर हा सरदार लढवय्याच. तो गेला घोड्यावरून, टाकडक टाकडक चाललाय घोड्यावरून लढाईला. आणि लढाईला गेल्यावर काय झालं, तिथे लढाई करता करता तो सरदार आणि तो घोडा दोघंही जखमी झाले. लढाई जिंकले. जिंकले नाही असं नाही, ते लढाई जिंकले.
आणि मग घरी आल्यावर त्या सरदारांनी बघितलं, अरे आपला घोडा जखमी झालाय. त्याने स्वतःवरही उपचार केले आणि त्या घोड्यावरही उपचार केले. बघा, आपल्याकडे आपण कुठचाही प्राणी पाळला तर आपण पण अजून त्याला काही बरं नसलं, काय असलं, की जे प्राण्यांचे दवाखाने आहेत तिथे नेतो की नाही. मग हा तर त्याचा चांगला लढाईला उपयोगी येणारा घोडा, काळजी घ्यायलाच पाहिजे. तसा तो काळजी घेतो. त्या घोड्याला पण औषधोपचार करतो, त्याच्या जखमा बऱ्या करतो. पण त्या घोड्याच्या मालकाच्या हे लक्षात येतं, की आता हा घोडा खूप वीक झालाय, खूप अशक्त झालाय. त्याला आता लढाई झेपणार नाही. मग आता काय करायचं? आता काय त्याला मारून टाकायचं का? नाही मारून टाकू शकत. त्याचा पण जीव लागला होता त्या घोड्याला. प्रेम लागलं होतं. म्हणून तो घोड्याचा मालक काय करतो? त्या घोड्याला घेतो आणि एका कुंभाराला विकून टाकतो, की जाऊ दे त्याच्याकडे का होईना हा घोडा राहील, असं म्हणून तो घोड्याला त्या कुंभाराला विकतो. पण नेमका तो कुंभार कोण निघतो माहिती आहे? तो ते जे पहिलं गाढव होतं ना, त्या गाढवाचाच मालक असतो. आणि गाढव बघतो, अरे च्या! इतके दिवस मी ओझी वाहतो, पण आता कोण? हा घोडा पण इथे आला. त्या गाढवाला हे बघून खूप वाईट वाटतं, की अरे रे! हा केवढा चांगला उमदा घोडा होता. कसा लढायला जायचा, कसा चालायचा रुबाबात आणि आज त्याची काय अवस्था. हा माझ्याबरोबर इथे आला. आणि मग तो कुंभार त्याला काय? त्याला मडकी व्हायला, माती व्हायलाच साधन हवं होतं. स्वस्तात घोडा मिळाला. मग तो त्या गाढवाबरोबर त्या घोड्यावर अरे माती लादायचा, त्याची ओझी लादायचा आणि घेऊन जायचा. तर त्या गाढवाला ते बघून खूप वाईट वाटतं, की अरे बघा काय एकेकाळी ह्याचा रुबाब होता. आणि त्या घोड्यालाही वाईट वाटतं, की अरे मी केवढा रुबाबात राहायचो आणि आज काय मी हे करतो? काय माझी परिस्थिती झाली? हे त्या घोड्याचं अधःपतन होतं. म्हणजे वरून तो खाली आला गडगडत. गाढव होतं तिथेच होतं. तेव्हा गाढवाला असं वाटतं, नको, नको हे असं नको व्हायला. माणसानी ना गरिबीतून श्रीमंत व्हावं, पण श्रीमंत माणसाने कधी गरिबी बघू नये. ते दिवस फार वाईट असतात बाळांनो, फार वाईट असतात. त्या माणसाला सहन नाही होत गरिबी. गरीब माणूस श्रीमंत झाला तर सहन करू शकतो ते. पण श्रीमंत माणूस जर गरीब झाला तर त्याला ते खूप कठीण जातं. मग तेव्हा या गाढवाला असं वाटतं, की नाही देवाने जी मला परिस्थिती दिली ना, ती ठीक आहे. त्याच्यात मी सुखी आहे, समाधानी आहे. हे असं घोड्यासारखं व्हायला नको. म्हणून बोलतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. घोड्यानी पण गर्व केला तर त्याचं ते गर्वाचं गर्वहरण झालं. तो एक वेळ मेला असताना लढाईत तर त्याला काही वाटलं नसतं, की झालं कामी आलो देशासाठी. पण तो वाचला आणि काय झालं? कुंभाराकडे काम करायला आला. हे त्याचं अधःपतन झालं. मग गाढव होतं तिथेच राहिलं. त्याला फार मोठं अगदी ह्याच्यासारखं राजेशाही थाट नाही मिळाला, पण जे होतं ते होतं. जे आहे ते कायम राहिलं. म्हणून बोलतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. बाळांनो, गोष्ट आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला जरूर कळवा तुम्हाला गोष्ट आवडली की नाही. सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.